हॅलो. हॅलो. नमस्कार मित्रा. नमस्कार. काय चालू आहे तुमचं? अतिशय मजेत. अरे मला माहिती पडलं होतं आपल्या ताईचं लग्न जमलंय म्हणे. बर का? हा मग मी फोन केला नाही तुम्हाला हा कारण मला ते सहज हातात पत्रिका घेऊन तुमच्या हातात द्यायची आहे. अच्छा. हो, आणि तुम्हाला इन्व्हाइट करायचंय की भाऊ माझ्या पोरीच्या लग्नाला तुम्हाला जरूर जरूर यायचं आहे. अच्छा, तुम्ही त्याच्यासाठी तर फोन केला भाऊ तुम्हाला. हो का? बोला हा ना की मग. मला कळलं की तुमच्या घरी लग्न आहे असं, त्याच्यामुळे तुम्ही माझ्या घरी काही पत्रिका द्यायला येऊ नका. बर बर. माझ्यासाठी तुम्ही एवढं लांब येणार, तुमचा पूर्ण दिवस वाया जाईल, त्यापेक्षा तुम्ही लग्नाची दुसरी तयारी करू शकता ना त्याच्या. आणि आपलं एवढं नातं छोटं आहे का हो? तुम्ही का परके आहे का की तुम्ही लग्नाची पत्रिका माझ्या घरी द्याल याल तेव्हा मी तुमच्या लग्नाला येईल असं? नाही, बिलकुल. तेवढं खरं आहे. हा. पण काय आता बाकीच्यांना राग येतो ना, म्हणून मग आपला बाबा एवढा मोठा आपण कार्य करतोय बरोबर बरोबर. तर मग आपली माणसं आलीच पाहिजेत. त्यासाठी मग हा तास. अहो, आपली माणसं जर आपली असतील तर त्यांना पत्रिकेची काय गरज आहे? खरी गोष्ट आहे. हा, तर मग तिच्यासाठी मी फोन केला. आणि मी प्रत्येक नातेवाईकांना असंच सांगतो की बाबा माझ्यापर्यंत येऊ नका, बर. व्हॉट्सअपनेच पत्रिका द्या, मी तुमच्या व्हॉट्सअपच्या पत्रिकेला मान देऊनच तुमच्या लग्नाला हजर राहील. आणि खरं आहे राठोड साहेब हे तुम्ही जे म्हणताय ते, बरोबर. कारण ही काळाची गरज आहे. ज्याच्या घरी लग्न आहे त्याला अनेक कामं असतात. बिलकुल हा, बिलकुल. आणि त्या व्यक्तीला महत्वाची कामं सोडून घरोघरी पत्रिका वाटायला जावंच लागतं का? त्याच्या मनात भीती आहे की माझ्या घरी लग्न आहे, मोठं कार्य आहे आणि नातेवाईक येणार नाहीत, म्हणून तो या अट्टाहासापायी भर उन्हामध्ये दिवस रात्र एक करून लग्न पत्रिका वाटत नाही असतो. पण हा हा तुमच्यासारखी जर माणसं सगळीच झाली किंवा सगळ्यांच्याच विचारामध्ये असं परिवर्तन झालं हा. तर कितीतरी सोपं होणार आहे. आणि पत्रिकेचा खर्चही वाचेल, वेळही वाचेल आणि सगळ्यांना अगदी सुरळीत काम होऊन जाणार आहे. बरोबर बरोबर. तर माझं पण हेच म्हणणं आहे की लग्नावाल्यांचं तर नीड आहे हो, त्यांना त्याची किती मजबुरी आहे की बरोबर. घरोघरी जाऊन पत्रिका वाटणं आणि सगळ्या नातेवाईकांना देणं, जेणेकरून त्यांचं राग येणार नाही त्यांना आणि ते आपल्या घरी पोहोचतील या हेतूने तो व्यवस्थित आहे, त्याचं बरोबर मॅनेजमेंट आहे. पण जो नातेवाईक आहे, ज्याला माहिती आहे की आपल्या नातेवाईकांकडे लग्न आहे, त्यांनी स्वतःहून फोन केला पाहिजे. म्हणजे आता तुम्हाला कसं निश्चिती झाली का नाही? बिलकुल बिलकुल. असं तर मला सगळ्यांनी सांगितलं तर एवढा आनंद होईल की मला इतर गोष्टीमध्ये मला वेळ देता येईल असं. बरोबर बरोबर. चालेल चालेल. मग मी तुम्हाला आता सांगितलंय, बिलकुल तुम्ही बिंदास राहा आणि व्हॉट्सअपने पत्रिका टाकून द्या. ओके. आणि राठोड साहेब तुमचा खूप खूप धन्यवाद. आणि अजून एक मी विनंती अशी करेन की तुम्ही ही जी गोष्ट आता मला सांगितली ही अजून इतर आपल्या मित्रांच्या, नातेवाईकांच्या हृदयामध्ये, मनामध्ये उतरवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे माझ्यासारख्या ज्यांच्या घरी लग्न आहे की त्या लोकांना वेळ मिळेल आणि समाज परिवर्तन पण याच्यातून चांगलं होऊ शकतो. नाही मग माझं खूप खूप आभार. ओके ओके, धन्यवाद. चालेल, धन्यवाद. ठीक आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो की माझे नातेवाईक, मित्रमंडळी, माझ्या संपर्कातील जेवढेही लोक असतील, बिनधास्त एक फोन मारा, व्हॉट्सअपने पत्रिका टाका. माझ्या घरापर्यंत यायची गरज नाही. आणि मला व्हॉट्सअपने पत्रिका टाकली आणि किंवा फोनही केला तरी मी तुमच्या लग्नाला निश्चित हजर राहण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही माझं चॅनल फॉलो नाही केला तरी चालेल, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ह्या सोशल मीडियाद्वारे पत्रिका वाटपाचा प्रचार प्रसार प्रत्येकांमध्ये झाला पाहिजे. धन्यवाद.